इस्त्री ही कशासाठी असते? 150 का इस्त्री। अच्छा, ये किस चीज के लिए रहती है? ही कितीला आहे दादा पल्स? हे बघा मोरपीस आहे। हाय हॅलो नमस्कार, श्री स्वामी समर्थ मंडळी, कसे आहेत सगळे? मजेत ना? तर मजेतच असायला। मी आज आली आहे पायथुनी एरियामध्ये, तर एक मी आज शॉप कव्हर करणार आहे। मला खूप दिवसापासून कमेंट येत होतं, ताई आरीवर्कचं सामान होलसेलमध्ये कुठे मिळते याच्यासाठी व्हिडिओ बनव। तर मी आज स्पेशल आरीवर्कचं सामान कुठे होलसेलमध्ये मिळतं त्याच्यासाठी व्हिडिओ बनवणार आहे। या शॉपमध्ये मी ऑलरेडी एक व्हिडिओ केलेली आहे, तर पुन्हा तिथे मी आलेली आहे। इथे ना सीझन वाईज सगळं सामान मिळतं, तर इथे आरीवर्कचं सामान आलेलं आहे होलसेलच्या दरात। तर मी आज त्या शॉपमध्ये जाणार आहे आणि तिथे काय काय होलसेलच्या दरात आरीवर्कचं सामान मिळतं हे मी तुम्हाला आज दाखवणार आहे। चॅनलवर नवीन असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। मी तुमच्यासाठी अशा छान छान व्हिडिओ घेऊन येणार आहे। तर या शॉपमध्ये कसं यायचं हे मी तुम्हाला आधी सांगणार आहे, त्यानंतरच व्हिडिओला सुरुवात करणार आहे। चला तर मग करूया व्हिडिओला सुरुवात। चौधरी एंटरप्राइजेस या शॉपमध्ये कसं जायचं हे मी तुम्हाला सांगते। हा पायधुणी एरिया आहे, तुम्ही मस्जिद बंदरवरूनही येऊ शकता। तर मस्जिद बंदरवरून 15 मिनिटाचं वॉकिंग डिस्टन्स आहे आणि आपल्याला आता इथून सरळ जायचं आहे। सरळ तुम्हाला खत्री मस्जिद दिसत आहे, तिथे समोरच ते शॉप आहे, ज्या शॉपमध्ये आपण जाऊन आज आरीवर्कचं सामान कुठे मिळतं हे मी आज तुम्हाला दाखवणार आहे। त्या शॉपमध्ये जाऊन सरळ चालत जायचं आहे पायधुणी एरियातून। ही आहे खत्री मस्जिद, खत्री मस्जिदच्या समोरच चौधरी एंटरप्राइजेस या शॉपमध्ये आरीवर्कचं सामान मिळतं सगळं, म्हणजे सीझन वाईज सगळं सामान मिळतं। दादा नमस्कार, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। तर दादा आपल्या शॉपमध्ये आरीवर्कचं सामान मिळतं ना, तर काय काय मिळतं जरा सांगाल का? तर हे बघा आरीवर्कचं सगळं सामान जे काढलंय त्यांच्याकडे असतं, अवेलेबल आहे तेवढं सगळं दादांनी सामान काढलं इथे। आणि दादा सीझन वाईज सगळं सामान मिळतं ना या शॉपमध्ये, तर सीझन वाईज सगळं सामान मिळतं। तर आपण बघूया आरीवर्कचं काय काय सामान आहे। तर हे ना पॅचेस आहे जे तुम्ही ब्लाऊजला वगैरे चिपकवू शकता। दादा हे कितीला आहेत पाऊस सांगाल का? कितीला आहे? 70 रुपीज का 12 पीस आहे का? 70 का 12 पीस, ओके। आणि हे निडल्स आहेत ना, हे दाखव ना खोलून जरा। तर हे निडल्स आहेत, मेन गोष्ट जी आरीवर्कला लागते ते निडल्स आहेत। डझन आहेत का? 50 रुपीज 1 पीस, और ये पूरा लेना पड़ेगा ना? हे बघा साईज नुसार आहेत, मोठी छोटी निडल्स आहेत। हे जे आरीवर्कला मेन सामान लागतो ते निडल्स आहेत। आणि होलसेल मध्ये सगळं घ्यावं लागेल की कसं? तुम्ही एक एक पूरा होलसेल में लेना पड़ेगा ना? आणि ही इस्त्री कशासाठी आहे? हे बघा इस्त्री ही कशासाठी असते? 150 का, लेकिन ये किस चीज के लिए रहती है? ये आरीवर्क का कपड़े के लिए। अच्छा, वो ब्लाउज वगैरह प्रेस करते हो इसी से का? तर ब्लाउज वगैरे जो प्रेस होतो ना आरीवर्कचा तो याने होतो। कितीला बोललात? 150 ला, ओके। तर ही छोटी इस्त्री आहे, ये निकाल दो ना जरा। तर ही बघा छोटी इस्त्री आहे, 150 ला आहे। आरीवर्कचे जे ब्लाऊज केलेले असतात ना ते प्रेस करण्यासाठी ही मिनी इस्त्री आहे। आणि याच्यापेक्षा मोठी पण आहे का की एकच इस्त्री आहे? अच्छा, तर ये सबसे छोटी वाली इस्त्री है, ओके। तर हे बघा, अच्छा ये किस चीज के लिए रहती है? छोटा सिलाई करने के लिए। अच्छा, छोटी शिलाई जर मशीन कोणाकडे नसेल तर छोटी शिलाईसाठी ही बघा आहे, छोटी मशीन शिलाई मशीन आहे। यात धागा टाकायचा, हे बघा इथे धागा टाकायचा आणि शिलाई होते ना अशी इथून। कितीला आहे ही? 70 रुपीज का, 70 रुपयाची आहे का? हे बघा हे पर्ल्स पण आहेत, मोठी साईज। ही कितीला आहे दादा पर्ल्स? 100 रुपयाचे आहेत का? किती असतील तरी यात? हाफ केजी। हे बघा इथे त्याच्यापेक्षा थोडी छोटी साईज आहे। हे कितीला आहेत? अच्छा, हे सगळे 100 रुपयाचे आहेत का? हे बघा साईज आहेत पर्ल्स मध्ये, 100 रुपयाचे सगळे पर्ल्स आहेत। हे बघा आरी वर्क साठी जे सामान मिळतं ना ते सगळं या शॉपमध्ये मिळतं। आणि इकडे ना सीझन वाईज सगळं सामान मिळतं। मी या शॉपची ऑलरेडी एक व्हिडिओ केली आहे, हळदी कुंकवाचे वाण कुठे मिळतात त्याच्या संदर्भात। हे बघा इसको क्या बोलते हैं? ये थ्रेड है, डोरा। अच्छा, हे थ्रेड आहेत, वर्क साठी जे धागा वर्क करतात त्याच्यासाठी हे थ्रेड वापरतात। कितीला आहे दादा? 80 रुपीज। कितना रहता है इसमें? 12 पीस है, ओके। तर बघा इथे 24 लिहिलेले आहेत, म्हणजे 12 आहेत, 12 रहता है ना? कितना बोला आपने? 80 रुपीज, ओके। तर ही हे काय स्टिक है ना, ही ग्लू स्टिक है ना, क्या बोलते हैं इसे? अच्छा,
अच्छा, हॉट गन बोलते हैं इसे. तर ही हॉट गन आहे. कितीला आहे ही हॉट गन ही बोलते ना इसे? कितने का आहे? 90 रुपयाची हॉट गन आहे. आणि हे बघा जे ब्रेसलेट वगैरे बनवतात ना त्याचं पण सामान मिळतं. हे बघा असं त्यांनी धागा दिला आत आणि प्रत्येकाच्या नावामध्ये आपण बनवू शकतो असं हे आहे. ब्रेसलेटचं सामान पण. हे कितीला आहे? 100 रुपये. 100 रुपयाला आहे. आणि हे काय आहे? हे क्या है? ये वो है बटन बनने का. अच्छा, पंच मशीन आहे. म्हणजे पल्स वगैरे चिपकवू शकतो त्याच्यासाठी आहे ना ही पल्स चिपकाने का मशीन. ये थे ये बघा कट बीट्स असं बोलतात त्यांना. कितीला आहे हे? हाँ ये 80 रुपीज का. 80 रुपीजचे आहेत. किती असतील तरी यात? मतलब ऐसा हाफ केजी है ये. हाफ केजी आहेत का? कट बीट्स बोलतात यांना. आणि ह्याला काय बोलतात? इसको क्या बोलते हैं? वो सब अलग अलग कट बीट्स है. कट बीट्सच आहेत का सगळे? हे बीट्सच आहेत. हे कितीला आहे? ये 10 रुपीज. 80 काही आहे क्या? हे बघा सगळे बीट्स आहेत इथे. आणि इकडे हे बघा हे पण आहेत. प्रत्येकाची प्राइस ना वेगवेगळी आहे. आणि इकडे हे पण निडल्सच आहेत ना? हे बघा सुई. हा उसको निडल्स बोलते ना. सुई आहे. हे बघा ते ब्लाऊजला डायमंड्स वगैरे चिपकवतात ना ते पण आहेत. हे बघा मी तुम्हाला दाखवते. सिंगल सिंगल आहे. हे कितीला आहेत? हे कितीला आहे दादा? हे बघा ये 15 रुपये का. हे 15 रुपयाला आहेत का? भरपूर कलर मध्ये आहेत. हे बघा बघू शकता तुम्ही. हे कितीला आहेत? हाँ ये 20 रुपीज का. 20 रुपीज. आणि किती पीस घ्यायला लागतील? हे बघा सगळे इथे डायमंड. तर सगळे स्टोन आहेत. वेगवेगळ्या प्रकारचे स्टोन आहेत इथे. हे बघा आणि प्रत्येकाचे भाव वेगवेगळे आहेत. हे बघा इथे पण. इसे क्या बोलते हैं? हा हे जे कपड्याला ब्लाऊजला वगैरे आपण स्टोन चिपकवतो ना ते आहेत. कितीला पॅकेट आहे दादा हा? ये सब 30 रुपये पैकेट. अच्छा 30 रुपयाला. कोणता पण 30 रुपयाला आहे का? हा पण 30 रुपयालाच आहे. हाँ कोणता पण पॅकेट घ्या 30 रुपयाला आहे. हे बघा असे सगळे इकडे स्टोन आहेत. आणि इथे ना सीझन वाईज सगळा माल येतो. माळा आहेत इथे. ह्या कशा माळा आहेत दादा? हाँ ये 50 रुपये का पैकेट. इसमें सब कलर रहता है. अच्छा 50 रुपयाला एक पॅकेट आहे का? हे बघा कलर आहेत त्याच्यात. प्रत्येक ह्यामध्ये कलर आहेत. हे बघा 50 रुपयाला एक पॅकेट आहे. हे बघा. आणि हे काय आहे? ये मोर पीसेस बनाने के लिए. अच्छा पॅच बनाने के लिए. ओके. हे बघा मोरपीस. हे कितीला दादा पूर्ण? ये 100 रुपये का. 100 रुपयाला आहेत. हे बघा छोटे वाले पण आहेत ना दादा? छोटे वाले कितीला आहेत दादा हे? ये सेम प्राइस का. ये छोटा रहता है उसमें 30 अच्छा. ज्यादा है. आणि दादा हे पर्ल्स कितीला आहेत? हाँ ये 250 का. 250 का? 250 ला आहे. किती असतील दादा यात तरी? हाफ केजी. हाफ केजी. तर मोठे पण आहेत ना याच्यामध्ये? हाँ अलग अलग हे कितीला आहेत? सेम प्राइस रहता है. अच्छा किती बोलला त्याचे? 250 का. 250. ओके. हे बघा इकडे सगळे पर्ल्स आहेत. छोटे मोठे जशी साईज आहे तसं पर्ल्स म्हणजे प्रत्येक साईज मध्ये पर्ल्स आहेत. इकडे पण आहेत. आणि या छोट्या टिकल्या आहेत. या कितीला आहेत दादा? हे कितीला आहेत? ये 350 रुपये का. 350. 1 kg असतील ना? 1 kg असतील. हे बघा इकडे सगळे आहेत. छोटे मोठे पर्ल्स सगळे आहेत. आणि इकडे पण सगळं पूर्ण पर्ल्सच आहेत पण आहेत. हे बघा पॅचेस आहेत. हे बघा पॅचेस आहेत इथे पण छोटे मोठे पॅचेस. हे बघा हे कितीला आहे दादा? ये सब अलग अलग रहता है. ये पैकेट रहेगा. हाँ ये कितने का है? ये 20 रुपीज का पैकेट रहेगा. 6 पीस अच्छा पूरा लेना पडेगा ये पूरा ये बंच. सेट 12 पीस. अच्छा तर हे पूर्ण बंच टू बंच घ्यावं लागतं. पॅच आहेत दादा. हे कितीला आहे पूर्ण बंच? कितीला आहे? ये 40 रुपीज का 12 पीस रहेगा. 40 रुपीज का 12 पीस. और ये कितने का है? सेम रहता है. सेम. अलग अलग कलर रहता है. वैरायटी वैरायटी रहती है क्या? खाली कलर चेंज रहता है? कलर change कलर चेंज रहता है. ये हे बघा ये 35 का 20 पीस रहेगा. किती बोलला त्याचे? ये 35 का 20 पीस रहेगा. इसमें अलग अलग कलर आएगा. अच्छा ये सब. कलर आते हैं क्या इसमें अलग अलग? ओके. तर वेगवेगळे पॅटर्न आहेत. कलर आहेत.
कलर ऑप्शन भरपूर आहेत आणि हे पॅचेस दाखव ना इथले. पॅचेस आहेत कितने का 30 रुपये. जर तुम्हाला वर्क वगैरे करायचं नसेल तर तुम्ही असे पॅचेस लावू शकता. हे बघा कलरमध्ये पॅचेस आहेत, किती सुंदर वाटतोय. ब्ल्यू साडीवर वगैरे तुम्ही असे पॅचेस लावू शकता. म्हणजे कुठल्याही साडीच्या कुठल्याही ब्लाऊजवर तुम्ही असे पॅचेस लावू शकता. रेडीमेड पॅचेस आहेत. जर तुम्हाला वर्क वगैरे नसेल करायचं तर ते पण ऑप्शन यांच्याकडे आहे. आणि हे बघा माळा ज्या ब्लाऊजला आपण लावतो. दादा कशी आहे ही माळ? पूर्ण माळेचा बंच कितीला आहे हा माळेचा बंच कितीला आहे? 150ला. ओके. किती असतील तरी, किती मीटर असेल ह्याच्यात? 15 मीटर असेल का? हे बघा छोट्या ह्या पण गोल्डन मध्ये पण माळ्या आहे ज्या आरीवर्क साठी लागतात. त्या आरीवर्कचं काम करण्यासाठी लागतात त्या. दादा ही कितीला आहे? 100 रुपये पूर्ण बंच का? हा किती मीटर असेल तरी यात? 60 मीटर. ओके. तर त्याच्यापेक्षा मोठी पण आहे. ही कितीला आहे दादा? सेम प्राइस आहे. ओके. आणि इकडे डायमंडच्या पण आहेत. ह्या कितीला आहेत दादा? 500 रुपये का 50 मीटर. 500 रुपयाचा 50 मीटर. ओके. तर त्याच्यापेक्षा मोठी पण आहे. मोठी कितीला आहे दादा? 1000 रुपयाची. किती? 100 मीटर. बघा इकडे पण अजून आहेत. हे बघा ह्या कशी आहेत? ही खालची कशी आहे? ही 250 का? कितना? 25 मीटर. 25 मीटर. ओके. तर 25 मीटर आहे. कितना कैसा मीटर बोला आपने बंच पूरा? ये पूरा आएगा 25 मीटर. 250 का. 250 का. ओके. 25 मीटर आहे. आणि इकडे मोत्याच्या पण आहेत. ही कितीला आहे दादा? या कशा आहेत? सेम का? 250 रुपयाच्या. कसं? 25 मीटर आहेत. 250 रुपये पूर्ण बंच येणार आहे. इथे ना होलसेल आहे हा. जे जास्त प्रमाणात ज्यांना जो स्टॉक लागतो ना ते इथे येऊन घेऊ शकतात. स्केल पण आहे. ते बघा अशी छोटी कैची पण आहे. हे कितीला आहे दादा? 20 रुपीज पीस. ओके. तर म्हणजे जे डायमंड वगैरे स्टिक करायचं असतं ना त्याच्यासाठी मेन इम्पॉर्टंट म्हणजे गम असतो हा. B7000. तर कितीला आहे दादा हा? 50 रुपीज. आणि रिटेलमध्ये हा कितीला मिळतो? होलसेल का रहता है, रिटेल में रहता है 100 रुपये. 100 रुपये ना. आणि होलसेलचा रेट आहे 50 रुपीजला. हे आहे छोटंवालं पण आहे ना. तर दादा कितीतरी पीस घ्यावे लागतील? हे पीस कितीतरी घ्यावे लागतील होलसेल मध्ये घ्यायचे झाले तर? होलसेल में लेना पडेगा तो कितना पीस लेना पडेगा? 12 पीस. तर 12 पीस घ्यावे लागतील. मोठा आहे 50ला आणि छोटा पीस आहे 30ला. तर हे असं पूर्ण आरीवर्कचं सामान या शॉपमध्ये मिळतं. तर कसं वाटलं तुम्हाला आरीवर्कचं सामान? आणि इथे ना सगळं होलसेल दरात मिळतं आणि खूप स्वस्त आहेत. बीड्स वगैरे सगळे जे आरीवर्कसाठी लागतात ते खूप स्वस्त दरात आहेत. तर नक्की या शॉपला व्हिजिट करा. आणि व्हिडिओ आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. मी तुमच्यासाठी अशा छान छान व्हिडिओ घेऊन येणार आहे. आणि मला कमेंट करत जा. मला कमेंट केल्यानंतर समजतं की तुम्हाला माझ्या ज्या व्हिडिओ मी करते त्या तुमच्यापर्यंत पोहोचतात. हां, मोटिवेशन तो मिळतं आहे. तर चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओ. तोपर्यंत बाय बाय.